मुलांनो, आता आपण लेसनला सुरुवात करूया. द टू जेंटलमेन ऑफ वेरोना. वेरोनाचे दोन सुसंस्कृत व्यक्ती. A.J. Cronin has very well curved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story, The Two Gentlemen of Verona. विद्यार्थी मित्रांनो, वेरोनाचे दोन सुसंस्कृत व्यक्ती या कथेमध्ये कथाकार A.J. क्रोनिन यांनी निस्वार्थपणे मदत करणे आणि नात्याप्रती असलेले समर्पण भाव यांचे महत्त्व स्पष्ट केलेली खूप छानशी संकल्पना मांडली आहे. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉईज नेम निकोला अँड जाकोपो who do numerous things to earn money only to pay for their sister treatment who suffer from tuberculosis of the spine. बघा मुलांनो, ही कथा निकोला आणि जाकोपो या दोन मुलांभोवती फिरते. हे दोघे भाऊ बहिणीच्या उपचारासाठी असंख्य कामे करून पैसे जमा करीत असतात. त्यांची बहीण मणक्याच्या क्षयरोगाने आजारी असते. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. लेखक गाडी चालवत आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गेले होते. या कथेची येथून सुरुवात होते. हियर इज व्हेन ही फर्स्ट इन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. ती दोन भाऊ जंगलातील स्ट्रॉबेरी आणून विकत होती. त्यावेळी कथाकार व त्या दोन भावांची समोरासमोर भेट झाली. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रूट्स, ही बाय द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्स द टूवर्ड्स द टाऊन. कथाकाराच्या ड्रायव्हरने स्ट्रॉबेरी विकत घेण्यास मनाई केली, तरी कथाकाराने स्ट्रॉबेरीचे मोठे टोपले विकत घेतले आणि शहराच्या दिशेने निघून गेले. These scenes emphasize on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. हा प्रसंग कथाकार आणि या दोन मुलांमधील जवळीकता वाढवणारे पहिले पाऊल होते. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी ती मुले भर चौकात बूट पॉलिश करताना दिसतात. दिस अमेज द नॅरेटर. हे पाहिल्यावर कथाकार आश्चर्यचकित होतो. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. ज्यावेळी कथाकार ही सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याच्या लक्षात येते की पैसे कमावण्यासाठी ती मुले असंख्य प्रकारची कामे करतात. हियर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हर्ट. येथे लेखकाच्या मनामध्ये आपुलकी निर्माण होऊ लागली. ही फाइंड्स देम टू बी इनोसेंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. त्यांना ही मुले निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि खरी वाटू लागली. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. ही मुले कथाकारासाठी अतिशय उपयोगी होती. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. कथाकाराला ज्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या त्या सर्व गोष्टी ती मुलं अतिशय इच्छेने आणि समाधानाने करतील असे वाटले. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नॅरेटर ऑन स्ट्रॉमी नाईट. एका वादळी रात्री पुन्हा एकदा लेखकाला ती मुले वर्तमानपत्र विकताना दिसली. वन डे व्हेन द नॅरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय व्हिलेज पोलेटा. एके दिवशी लेखकाने त्या मुलांना विचारले, तुम्हाला मदत हवी आहे का? ते म्हणाले, तुम्ही जर आम्हाला जवळच्या पोलेटा गावात सोडले तर आम्ही तुमचे आभारी राहू. Although it doesn't come in the narrator's
वे ही टेक्स देम देअर. लेखक त्या गावाला जात नसले तरीही त्यांना तेथे सोडले. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटील दे रिटर्न विदिन ॲन हॉवर. ती मुलं एका इमारतीजवळ उतरली आणि लेखकाला सांगितलं, येथे जवळच्या कॅफेमध्ये आम्ही परत येईपर्यंत तासभर वाट बघा. इगरनेस लीड्स द नॅरेटर टू फॉलो द बॉईज अप टू अ प्लेस विच इज ॲक्च्युली अ हॉस्पिटल. लेखकाची उत्सुकता वाढली. त्याने त्यांचा पाठलाग केला. ती मुले मोठ्या दवाखान्यात शिरली. ऑन पीपिंग थ्रो अ रूम लेड बाय अ नर्स ही रिअलाइज दॅट बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेम्बल्स देम. त्याने एका नर्सच्या मदतीने त्या रूममध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना जाणीव झाली ती मुले त्यांच्यासारखी दिसणारी मुलीसोबत बोलत होती. ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग अँड डज आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉईज. लेखकाला न बोलवता मध्ये जाणे योग्य वाटले नाही आणि त्याने नर्सला त्या मुलांबद्दल सगळी माहिती विचारली. धिस इज व्हेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट-रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. त्यावेळी नर्सने त्यांना त्यांची हृदयद्रावक गोष्ट सांगितली. त्यांचे वडील एका युद्धामध्ये मारले गेले आणि या युद्धामध्ये त्यांचे घर देखील नष्ट झाले आहे आणि त्यांची बहीण क्षयरोगाने आजारी आहे. द ब्रदर्स लिव्ह in a shelter and literally starve only so that they can pay for their sister treatment. ती दोघं भाऊ कशाचा तरी सहारा घेऊन राहत आहे आणि अक्षरशः बहिणीच्या उपचारासाठी उपाशी राहून पैसे जमवत आहे. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शॉन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. त्यांनी हे रहस्य गुपित ठेवले आहे आणि बहिणीला मदत करीत आहेत. यामुळेच त्यांच्या मनामध्ये युद्धाच्या या परिस्थितीने जरासुद्धा उत्साह कमी केला नाही. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बेईंग इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. ते थोर आहेत आणि सुसंस्कृत आहेत आणि खूप मोठ्या मानवीय मनाचे आहेत कारण त्यांनी स्वतःसाठी खास असा अवघड मार्ग निवडला आहे. धिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज व्हेअर देअर इज विल देअर्स अ वे. ही गोष्ट आपल्याला एका सत्य कथनाबद्दल स्पष्ट सांगते. ते म्हणजे जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतोच. मुलांनो, अशा प्रकारे आपण पाठाचं स्पष्टीकरण पाहिलं आहे.